नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। श्रावण महिन्याला सुरुवात झाली की आपले मराठी सण सुद्धा सुरू होतात। प्रत्येक सणाला आपण खीर तर नक्कीच बनवतो। कधी तांदूळाची खीर, कधी शेवळ्यांची खीर, पण कधी तुम्ही तांदूळ आणि टोस्ट वापरून म्हणजे रस्क वापरून खीर बनवली का? नसेल बनवली ना तर नक्की बनवून बघा। ही रेसिपी माझी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप अप्रतिम बनते आणि बनवायला तर अतिशय सोपी आणि खायला टेस्टी। रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर एक कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकते अर्धा कप किंवा अगदी वाटीला थोडंसं कमी साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। ही साखर आता आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे। साखर गरम झाल्यानंतर ती वितळायला सुरुवात होईल। थोडासा गोल्डन कलर येईपर्यंतच कॅरमलाइज करून घ्या। खूप जास्त पण कॅरमलाइज करू नका, कारण काय होईल नाहीतर मग कडू लागते साखर। याचा कलर आता चेंज झाला। याच्यामध्ये टाकायचं आहे दूध। अर्धा लिटर म्हणजे 2 कप दूध मी याच्यामध्ये टाकलं। हे आता लो फ्लेमवर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। दूध हे रूम टेम्परेचरवरच आहे। याला मी उकळून थोडंसं गार करायला ठेवलं होतं। गार करायला म्हणजे वरच ठेवलेलं होतं। दूध गॅसवर उकळत आहे तोपर्यंत आपण हे काम करून घेऊया। हे घेतले आहेत मी 3 रस्क म्हणजे टोस्ट, कुठल्याही कंपनीचे घ्या। ह्याचे तुकडे करून घ्यायचे। हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची। यातच टाकते मी ही 4 वेलची। वेलचीचा याला उघडल्याबरोबर खूपच छान असा फ्लेवर येतोय। हा आहे भात, जो आपण डेली खातो तो कुठल्याही तांदूळाचा बनवा। हा मी घेतला आहे अर्धी वाटीला, पण कमी आहे थोडा। हा भात पण याच्यामध्ये टाकून द्यायचा। यामध्ये टाकते मी दूध 1 कप। एकंदरीत मी पूर्ण खीरसाठी 1 लिटर दूध वापरत आहे। आणि दूध घेताना मात्र लक्षात ठेवायचं फुल फॅट क्रीम दूधच घ्यायचं। हे सुद्धा एकदा मिक्सरला लावून फिरवून घेऊ। याची पण चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। ही वेलचीची जी साल आहे ती राहू द्यायची, कारण आता जेव्हा आपण खीर बनवू शिजेल तेव्हा याचा फ्लेवर छान खीरला येईल। हे दूध जे आपण गरम करायला ठेवलं होतं त्याला आता उकळी पण आली। त्यात टाकते मी ही 2 टीस्पून मिल्क पावडर। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाहीतर ऑलरेडी दूध हे घट्टच असतं। फुल फॅट क्रीम दूध म्हटलं की ते घट्टच असतं, पण मिल्क पावडरमुळे आणखी छान टेस्ट येईल म्हणून मग मी मिल्क पावडरचा वापर केला। थोडीशी तुम्ही मिल्क पावडर कमी जास्त करू शकता। गरम दुधामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे ती पटकन मिक्स झाली, त्याच्या गुठळ्या सुद्धा तयार झाल्या नाहीत। यामध्ये आता टाकायचं आपण हे तयार करून ठेवलेलं मिश्रण, रस्क आणि तांदूळाचं। मीडियम फ्लेमवर खीर चांगली उकळू द्यायची। खीर उकळत असताना त्यामध्ये टाकायचे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता, कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करायचे। आणि खीर मात्र एकसारखं हलवत राहायचं खीरला। थोड्याशा दुधामध्ये मी केशर टाकून ठेवलं होतं, ते आता यात टाकूया। साखर कॅरमलाइज केल्यामुळे बघू शकाल आपण कलर तर खूप सुंदरच आलेला आहे ऑलरेडी। मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिट खीर चांगली उकळवून घ्यायची। 10 मिनिट नाही, पण कमीत कमी 8 मिनिट तरी हिला छान उकळवून घ्यायची। खीर चांगली 7 ते 8 मिनिट उकळल्यानंतर त्यात टाकते मी छान रिच व्हावी म्हणून 1 टीस्पून साजूक तूप। साजूक तुपामुळे खीरची टेस्ट अजून दुप्पट होईल बघा। तूप सुद्धा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। खीर आता तयार आहे खाण्यासाठी। बघू शकाल आपण किती मस्त खीर झाली।
ही खीर थंड होऊन पुन्हा घट्ट होईल. त्याच्यामुळे आता काय करायचं, गॅस बंद करून द्यायचा आणि थंड होऊ द्यायचं. खीर ही फ्रीजमध्ये थंड करूनच खा, तरच ती खूप छान लागते. आधी रूम टेम्परेचरला थंड करा आणि नंतर थोडंसं 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा आणि मग नंतर सर्व करा. खीरचा कलर आणि खीरचं टेक्स्चर बघा, अगदी परफेक्ट पाहिजे तसं झालेलं आहे. खीर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच सर्व करायला घ्यायची, म्हणजे ती थंड थंड छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुन्हा यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. मी यावर थोडे बदाम टाकते. थोड्या माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्या पण टाकते. डेकोरेट तुम्ही तुमच्या मनाने कसंही करू शकता किंवा नाही केलं तरी चालतं. माझ्याकडे हे थोडं सिल्वर वर्क आहे, हे पण मी टाकते. हे सगळं काही ऑप्शनल आहे. तर तयार झाली आपली टोस्टची अप्रतिम अशी शाही खीर. आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.